स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की शिवलीला अमृत पारायण कशा पद्धतीने करावं, नियम काय आहे, सांगता कशी करावी आणि कशा पद्धतीने करावं, ही जी पद्धत आहे म्हणजे पारायण कसं करावं हे शिवलीला म्हणजे शिव महापुराण कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तशाच पद्धतीने जर आपण संकल्पयुक्त केला तर आपल्या मनातली कोणती काही इच्छा असे ना, आता इच्छा म्हटली तर संतान प्राप्ती, नोकरी, घरात कर्जबाजारीपणा झालेला आहे, लक्ष्मी येत नाही, घरामध्ये सुख समृद्धी नाही, भरपूर म्हणजे आजार झालेला आहे, त्या व्यक्तींनी शिवलीला अमृतचं पारायण जर केलं त्याचं आयुष्याचं कल्याण होतं आणि मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, असं शिवलीला शिव महापुराण कथेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। आणि प्रत्येकाला माहित आहे की श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची जर आपण आराधना केली तर आपल्या मनासारखी आपली इच्छा पूर्ण होत असतात। पण ती मनासारखी इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही शिवलीला अमृतचं पारायण नक्कीच आपल्या घरामध्ये करा। या पारायणासाठी तुम्हाला 8च दिवस लागणार आहे। तुम्ही कंटिन्यू सुद्धा करू शकतात। बघा आता हा श्रावण महिना चालू आहे म्हणूनच नाही तर तुम्ही दर सोमवारच्या दिवशी 11वा अध्याय पठण करायचा। हा 11वा अध्याय पठण केला म्हणजे आपल्याला संपूर्ण जे शिवलीला अमृतचं पारायणचं फळ आहे ते आपल्या खात्यामध्ये जमा होत असतं। आणि 42 ओव्या ज्या म्हणजे बघा ज्यांना शिवलीला अमृत करणं पारायण शक्य नाही, ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहेत, कामाच्या निमित्ताने तुम्ही बाहेर जात असणार, जॉब करत असणार किंवा काहीतरी म्हणजे भरपूर कामं असतात त्यामुळे आपल्याने ह्या सगळ्या सेवा होत नाही, तर 42 ज्या ओव्या आहे त्या सुद्धा कोणत्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जे 42 ओव्या जर तुम्ही पठण केल्या रोज नित्यनेमाने तर तुम्हाला संपूर्ण 14 अध्यायांचं जे पाठ आहे त्याचं संपूर्ण शिवलीला अमृत पारायणाचं फळ तुम्हाला प्राप्त होईल। आणि बघा आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी यावी याच्यासाठी शिवलीला अमृत पारायण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये करायलाच पाहिजे आहे। आता श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हे पारायण कसं करावं त्याच्याबद्दल तुम्हाला अगोदर नियम सांगते। बघा नियम आहे की परअन्न घेऊ नये। श्रावण महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये पारायण सुरू करतो त्यावेळेस परअन्न म्हणजे लोकांच्या घरचं खाऊ नये, कारण की अन्नामधून आपल्याला दोष लागतात आणि आपण जेवढी पुण्य करतो, आपण जेवढी आराधना करतो आणि त्यावेळेस आपल्या घरामध्ये पारायण सुरू असतं आणि आपण लोकांच्या घरचं खाल्लं तर आपलं जे फळ आहे त्याच्यातलं अर्ध फळ त्याला जात असतं। म्हणून कधीच लोकांच्या घरचं खाऊ नका। ज्या दिवशी उपवास असतो, आता तुमचा उपवास आहे, प्रदोष आहे, शिवरात्री आहे, सोमवार आहे, चतुर्थी आहे, म्हणजे कोणता का उपवास असे ना त्या दिवशी कधीच कोणाच्या घरचं खाऊ नका, कारण की आपण पुण्य करतो, दिवसभर उपाशी राहतो आणि आपलं जे अर्ध पुण्य आहे तो व्यक्ती घेऊन टाकतो, त्यामुळे त्या दिवशी कधीच कोणाच्या घरचं खाऊ नका। आणि दुसरा नियम म्हणजे मांसाहार करू नका। मांसाहार तर आता म्हणजे श्रावण महिन्यामध्ये भरपूर लोक करत नाही आणि शक्यतो तुमच्या घरामध्ये जर श्रावण महिना पाळला जात नसेल तर तुम्ही खाऊ नका, तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचं आहे। आणि तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे 2 नियम आपल्याला पाळायचे आहेत। दुसरं म्हणजे की ज्या वेळेस तुम्ही पारायणाला बसणार त्यावेळेस तुम्हाला एकच नियम धारण करायचा आहे, म्हणजे एकच वेळेस की तुम्ही सकाळी बसणार असणार तर सकाळीच बसायचं, दुपारी बसणार असणार म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला टाइम आहे, सकाळी आहे, दुपारी आहे, संध्याकाळी आहे किंवा रात्री आहे, त्या टायमालाच तुम्हाला पारायणाला बसायचं आहे। आता हे पारायण करण्यासाठी तुम्हाला साहित्य सांगते। साहित्य तुम्हाला काय लागेल पारायण करण्यासाठी तुम्हाला साहित्य आहे शिवलीला अमृतचं ग्रंथ, जो असा प्रकारे असतो। शिवलीला अमृत ग्रंथ ज्याच्या घरामध्ये असतो त्या घरामध्ये भूत बाधा पिशाच किंवा कोणी केलेलं कोणी नजरबाधा संपूर्ण नाश होतात, घरामध्ये संकटाचा दुःखांचा नाश होतो आणि भगवान शिवांचा आशीर्वाद त्या घरामध्ये सदैव अखंड राहतो। त्यामुळे अशा प्रकारचं पुस्तक ग्रंथ तुम्हाला लागणार आहे, कोणत्याही शॉपीवर मिळून जाईल। दुसरं म्हणजे तुम्हाला म्हणजे महादेवांची पिंड लागणार आहे, एक महादेवांची पिंड लागणार आहे, पांढरे कलरचं कापड, चौरंग किंवा पाट हे सगळं आपल्या घरामध्ये असतं। आणि ज्यांच्या घरामध्ये महादेवांची पिंड नसेल तर त्यांनी नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पिंड आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि स्थापित करायची आहे। तर अशा प्रकारे ह्या सगळ्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे जे पारायणासाठी लागणार आहे। बघा ज्या ठिकाणी तुम्ही पारायण करणार तर 7 दिवसापर्यंत ते म्हणजे जो पाठ असतो तो तिथंच ठेवायचा आहे, त्याला हलवायचा नाही, त्याला पाय लागणार नाही किंवा झाडू वगैरे आपण झाडू वगैरे मारतो ते लागणार नाही अशी काळजी घ्यायची आहे। तर अशाच ठिकाणी आपल्याला तो 7-8 दिवसापर्यंत तो पाठ तिथंच ठेवायचा आहे। तर अशी ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे। दुसरं म्हणजे आता पारायण कसं करावं
ज्या ज्या दिवशी आता तुम्ही सोमवारी जर पारायण करत असणार तर पारायण करायला 8 दिवस लागतात. तर 8 दिवसामध्ये आपल्याला 2-2 अध्याय वाचावे लागतात. 14 अध्याय आहेत, म्हणजे शिवलीला अमृतमध्ये 14 अध्याय आहेत. तर 14 अध्याय आपल्याला रोज पठण करायचे आहे. 14 अध्याय आहेत शिवलीला अमृत याच्यात, आणि त्याच्यात नियम सुद्धा संपूर्ण सांगितलेले आहेत आपल्याला. ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, ज्या दिवशी तुम्ही आता आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी बसणार असणार तर रविवारच्या दिवशी तुम्हाला संपूर्ण वस्तू आणून घ्यायची आहे, ज्या मी तुम्हाला सांगितले ते साहित्य आणायचं. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाठ मांडायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेस करणार असणार त्यावेळेस पाठ मांडायचा, आणि त्या ठिकाणी सुशोभित होऊन आपल्याला अगोदर मंदिरात सकाळी लवकर उठायचं. त्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी लवकर उठायचं. लवकर उठल्यानंतर तुम्हाला मंदिरात जायचं आहे. 11 बेलपत्र घेऊन, जे 11 बेलपत्र घेऊन मंदिरात जायचं. शक्य असेल तर पांढऱ्या कलरचेच कपडे घालायचे. ज्या दिवशी आपला उपवास आहे सोमवारचा, तर त्या दिवशी पांढऱ्या कलरचे कपडे घालायचे. महादेवाच्या मंदिरात जायचं, 11 बेलपत्र तिथं व्हायचं. तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे, आता तुम्हाला नोकरी नसेल, संतान प्राप्ती हवी असेल, धनसंपदा हवी असेल, घरामध्ये कर्ज झालेलं असेल, किंवा म्हणजे लग्न होत नसेल तुमचं, किंवा तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळत नसेल, किंवा काहीतरी दुसऱ्या अडचणी, भरपूर संसार म्हटला म्हणजे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात अडचणी येतात. तर त्या अडचणीवर मात करण्यासाठी आणि भगवंताचा आशीर्वाद आपल्यासोबत राहण्यासाठी देवाजवळ फक्त एवढंच विनंती करायची की तुझा आशीर्वाद माझ्यासोबत राहू दे आणि माझ्या मनातली इच्छा पूर्ण कर. मी संकल्पयुक्त शिवलीला अमृतचं पारायण करते. महिना होत नाही तोपर्यंत मला आनंदाची बातमी माझ्या कानी येऊ दे, असं म्हणून ते जे बेलपत्र आहे ते तिथं अर्पण करायचे आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम तुम्ही बोलू शकतात, किंवा ओम नमः शिवाय म्हणून ते बेलपत्र तिथे अर्पण करायचं. तिथलं पाणी आणायचं. ते पाणी आपल्या डोळ्यांना, आपल्या कंठाला, आपल्या कानांना असं लावायचं आहे, आणि थोडंसं आपण पिऊन आपल्या अंगावर शिंपडून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे करून घरी यायचं. घरी आल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही बसणार त्यावेळेस ती मांडणी केलेली असणार. तर मांडणी कशी करावी आता सांगते. मांडणी करण्यासाठी एक जागा ठरवून ठेवायची की ह्या ठिकाणी कोणाचा पाय लागणार नाही, झाडू लागणार नाही, हा ग्रंथ हलणार नाही, अशा ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. तर काय करायचं, एक चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्याच्या खाली रांगोळी टाकायची. आता रांगोळी कशाने टाकायची, आपल्या रांगोळीने नाही टाकायची. रांगोळी कशाने टाकायची, एक तर पिठाने टाकायची, नाही तर तांदूळचं पीठ असतं त्याच्याने टाकायची. म्हणजे ती रांगोळी अतिशय शुभ असते. म्हणजे कोणत्याही कार्यासाठी तीच रांगोळी टाकायची, म्हणजे त्याचं फळ आपल्याला चांगल्या पटीने प्राप्त होत असतात. म्हणजे त्याच्यात जे स्पंदन असतात ते चांगले सकारात्मक स्पंदने बाहेर निघतात, त्यामुळे ती रांगोळी टाकली जाते. तर ती रांगोळी टाकायची, एक तर पिठाची, आणि त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं, नाहीतर तांदळाची. अशा प्रकारे आपल्याला तिथं स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यावर पाट ठेवायचा आहे, आणि त्या पाटावर पाटावर आपल्याला पांढऱ्या कलरचं स्वच्छ एक रुमाल ठेवायचा आहे. म्हणजे नवीन आणू शकतात, जास्त महागातला येत नाही, 20-25 रुपयाला येतो. नवा पांढरा कोरा करकरीत असा कापड आणायचा, त्याच्यावर टाकायचं त्या पाठावर. एका साईडला गणपती बाप्पांना आपल्याला स्थापित करायचं आहे. गणपती बाप्पांना, कारण की कोणतंही काम करताना अगोदर गणपती बाप्पांची आपल्याला स्थापन करावं लागतं, त्यांची प्रार्थना करावी लागते, आणि मग नंतर दुसऱ्या कार्याला सुरू करावं लागतं. तर गणपती बाप्पांची स्थापना करायची, तांदूळ टाकायचे, गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी असेल ती ठेवायची, फुलं अक्षदा वगैरे व्हायच्या, आणि नंतर ना दुसऱ्या साईडला दीप प्रज्वलित करायचा. आता दीप प्रज्वलित करायचा म्हणजे एक अखंड दिवास लावायचा. तुम्ही तिळाचा तेल लावू शकतात, किंवा तुम्ही साधं तेल आपल्या घरातलं असेल ते लावू शकतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुपाचं सुद्धा लावू शकतात, जे गाईचं शुद्ध तूप आहे त्याचा. तर अशा प्रकारे आपल्याला एक दिवा लावायचा आहे, जोपर्यंत म्हणजे संध्याकाळपर्यंत चालेल एवढं त्याच्यात तूप तेल टाकून ठेवायचं आहे. तर हे सगळं झाल्यानंतर ग्रंथ ठेवायचा, महादेवांचा ग्रंथ ठेवायचा, आणि वाचायला सुरुवात करायची. वाचायला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला जे आसन आपण 7 दिवसापर्यंत घेणार तेच आसन आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यावर बसायचं. त्याच्यावर बसून झाल्यानंतर आपल्या कपाळावर भस्म लावायचं आहे. महादेवांच्या म्हणजे महादेवांची जी पिंड आपण त्याच्यावर स्थापित केलेली आहे त्या महादेवांच्या पिंडीला सुद्धा भस्म लावायचं आहे. आणि बेलपत्र व्हायचे आहे. तिथं सुद्धा बेलपत्र 2-3 जसे तुमच्याकडे असतील तसे बेलपत्र, पांढऱ्या कलरची फुलं असे आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि तिथं बसून कपाळाला भस्म लावायचा, हळदी कुंकू लावायचं, आणि नंतर डोक्यावर तुम्ही ड्रेस घालत असणार तर ओढणीचा पदर घ्यायचा, नाही तर साडी घालत असणार तर साडीचा पदर घेऊनच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. पहिला दिवस म्हटला तर त्या दिवशी तुम्हाला अगोदर 2 अध्याय वाचायचे आहे.
आणि 2 अध्याय असे 2-2 अध्याय करून जर तुम्ही सोमवारी बसत असणार तर रविवारच्या दिवशी तुमचं पारायण संपूर्णपणे समाप्त होतं, म्हणजे सांगता होते. तर सांगत्याच्या दिवशी काय करायचं, सांगत्याच्या दिवशी 3 अध्याय पठण करायचे, म्हणजे बरोबर 7 दिवस होतात. तर 7 दिवसामध्ये 8व्या दिवशी आपल्याला सांगता करायची असते. आता सांगता कशी करावी, तर सांगता करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे आपल्या घरातलं ग्रंथ आहे त्याची पूजा करावी, त्याला नैवेद्य अर्पण करावा, पांढऱ्या कलरचा नैवेद्य. आणि म्हणजे आपण ज्यावेळेस पाठ मांडलेला असतो त्या ठिकाणी पांढऱ्या कलरचा नैवेद्य, तुम्हाला पेढे आणणे शक्य असेल तर पेढे आणा, नाही तर तुम्ही घरातलं आपलं साखर आहे, फुटाणे आहेत, साखर वगैरे किंवा खडी साखर असा सुद्धा तुम्ही नैवेद्य त्या ठिकाणी ठेवू शकतात. आणि तो नैवेद्य नंतर आपल्या सगळ्या घरातल्या लोकांनी खायचा असतो. नंतर बघा, ज्या वेळेस आपण हे संपूर्ण 2 अध्याय वाचल्यानंतर संध्याकाळच्या टायमाला 2 अध्याय वाचल्यानंतर तुम्ही संध्याकाळी दुपारी जेव्हा बसत असणार तेव्हा, तर संध्याकाळच्या टायमाला अगोदर गणपती बाप्पांची आरती करायची, नंतर महादेवांची आरती करायची. आरती झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये ते जे धूप आहे, म्हणजे कापूरने आरती करतो आपण, तर ती कापूरचा आरतीचा संपूर्ण घरामध्ये धूप दाखवायचा, घरातली इळापिळा बाहेर जाऊ दे असं म्हणायचा. आणि नंतर ना ते धूप म्हणजे ती आरती सगळ्यांना द्यायची घरातली, आणि जो प्रसाद ठेवलेला आहे तो प्रसाद सगळ्यांनी खायचा आहे, आणि जो नैवेद्य ठेवलेला आहे तो तुम्ही खायचा आहे. जो तुम्ही स्वयंपाक करणार संध्याकाळच्या टायमाला तो स्वयंपाकचा नैवेद्य तुम्ही खायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे पारायण सुरू करायचं आहे. आणि नंतर सांगता कशी करावी, म्हणजे संपूर्ण 8 दिवस झाल्यानंतर सांगता असते. तर सांगताच्या वेळेस काय करायचं, जो आपला ग्रंथ आहे त्या ग्रंथाला तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर तो ग्रंथ थोडासा हलवून घ्यायचा आहे, आणि दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला तुम्हाला तुमच्या ऐपतीप्रमाणे 11 रुपये, 21 रुपये जसे तुम्हाला वाटेल तसं तुम्ही दक्षिणा द्यायचे. म्हणजे 101 रुपये किंवा पांढऱ्या कलरचं वस्त्र ते ब्राह्मणांना द्यायचं आहे, ब्राह्मण देवतांना. किंवा तांदूळ तुम्ही 1 किलो, पावशेर, अर्धा किलो जसं तुम्हाला जमेल तशा प्रकारे तांदूळ द्यायचे आहे. आणि ही सांगता करायची आहे. जे पुस्तक आहे ते आपल्या कपाळाला लावायचं आणि आपल्या जागेवर त्यांना ठेवून द्यायचं. तर अशा प्रकारे शिवलीला अमृत पारायण करायचं आहे. नक्कीच तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती निश्चितच पूर्ण होणार. फक्त ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले, हे जे नियम आहे ते तुम्हाला पाळायचे आहे. संकल्पयुक्त करायचं आहे, तर मग आपल्याला संकल्प करावा लागेल. ज्या दिवशी तुम्ही पारायण करायला बसणार त्या दिवशी काय करायचं, म्हणजे आपल्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, अक्षता घ्यायचं आहे, एक फूल घ्यायचं आहे, आणि देवाला विनंती करून तुमचं नाव, तुमचं गोत्र, आता तुम्हाला गोत्र माहीत नसेल, तुमचं नाव म्हणायचं, संपूर्ण नाव. तुमचं गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं. आणि ते जे पाणी आहे तुमच्या मनातला जो संकल्प म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती त्या संकल्प घेताना बोलून दाखवायची, की मी माझी इच्छा आहे, मी एवढ्या दिवस पारायण करणार, आणि मग नंतर ना ते पाणी जमिनीवर टाकून द्यायचं. अशा प्रकारे आपल्याला शिवलीला अमृतचं पारायण करायचं आहे. करून बघा, तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, तुमचं कल्याण होईल, आणि तुमच्या मनातली इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर हे जे आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये शिवलीला अमृतमध्ये जसं सांगितलेलं आहे, शिव महापुराण कथेमध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही पारायण करा, तुम्हाला तुमचं पारायणाचं फळ निश्चितच प्राप्त होईल. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.